नमस्कार प्रेक्षकांनो, नवरदेव हिटलरला या मालिकेमध्ये आता हळूहळू रेवती या लीलाच्या मध्ये दुरावा येताना निर्माण दिसू शकतो. कारण ही दुर्गा आग लावण्याचं काम करते आणि काही गोष्टी या रेवतीला पटत नाही. लीला सारखं फोन करते पण स्वतःच ऐकते, हिची काय ऐकूनच घेत नाही. आम्ही पण जाऊन फिरायला आलो, सगळं झालं, पण हे माझं काय ऐकूनच घेत नाही आणि दुर्गा थेणगी टाकायचा प्लॅन करते आणि कालिंदीचा एक प्रकारे गुणच लागलेला या ठिकाणी आपल्याला दिसतोय. पण या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील. तर प्रेक्षकांनो, सध्या या ठिकाणी तुम्हाला इथे पाहायला मिळेल की मस्तपैकी छानपैकी रोमॅन्टिक यांचे हनीमून चालला असतो. सगळे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज सगळ्या गोष्टी हे आपल्याला करताना दिसतात आणि खूप छानपैकी हे या ठिकाणी रोमॅन्टिक डान्ससुद्धा गाण्यावर या ठिकाणी करताना दिसत आहे. या ठिकाणी शाहरुख खानच्या गाण्यावर आणि खूप छान असा रोमांससुद्धा या ठिकाणी आपल्याला इथे करताना दिसत आहे. आणि यानंतर लीलाला खूप थंडी वाजताना या ठिकाणी दिसते आणि मग इथे हे जे खूपच तिच्यावर हसायला लागतं. अहो, हे जे हसता काय? मला इथे एवढी थंडी वाजते, एवढं गार लागतंय, एवढं बर्फ आहे आणि तुम्ही हसताय आणि तुमची काही हौस फिटत नाही. लीला म्हणते, "हे जे प्लीज स्वेटर जॅकेट काहीतरी द्या ना मला असेल तर." तेव्हा मग या ठिकाणी लीला म्हणते, "हे जे माझं हे स्वप्न खरंच खूप वर्षांपासून होतं आणि आज ते पूर्ण केलंय तुम्ही." लीला, माझ्यासारख्या हिटलरसारख्या आयुष्यात येणं आणि आल्यानंतर ते टिकून राहणं ना बिलकुल सोपं नव्हतं. हे खूप अवघड गोष्ट आहे. हे शक्यच नाही आहे, अशक्य आहे. पण या ठिकाणी तुम्हाला मी 7 अटी घातल्या होत्या. आठवतंय का लग्न झाल्यानंतर? मला लग्नच करायचं नव्हतं, पण तुझ्यासारखी फिल्मी या ठिकाणी पोरगी, निरागस मुलगी माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. आणि यानंतर लीलाचा तो या ठिकाणी प्रचंड कौतुकसुद्धा करताना दिसतोय. लीला खूप या ठिकाणी गुण गाताना या ठिकाणी इथं आपल्याला दिसते. पण लीला, तुझ्यामुळे परफेक्ट लव्ह स्टोरी सुरू झाली आहे आपली. लीला, तुला सारखं वाटत असेल मी हे का सारखं सारखं बोलतो वेड्यासारखं, पण खरंच तुझ्यामुळे माझी लव्ह स्टोरी इथे कम्प्लीट झालेली आहे आणि ती सुद्धा परफेक्ट आहे. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप आनंद आला आहे आणि हे बेभान आयुष्य तरंग भरले. तुझ्यासारखा डान्स मला करता येत नाही, पण तुझ्या मनातलं गाणं मला कळतंय. तुझ्यासारखी बडबड मला करता येत नाही. पण आयुष्यासाठी मी आता तुझी बडबड करत असते, सगळ्या गोष्टी करत असते ना, ते या ठिकाणी मी ऐकू शकतो. तुझ्यासारखं फिल्मी भाषेत बोलायचं झालं तर तुझ्यासारख्या फिल्मी भाषेत मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि अक्षरशः तो या ठिकाणी गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करतो. आयुष्यात सेकंड चान्स किती महत्त्वाचा असतो ना, हे तुझ्यामुळे मला समजतंय. आणि या ठिकाणी मला तुझ्यावर खूप प्रेम झालं. मी तुझ्या प्रेमात खूप बुडालो. आय लव्ह यू लीला, असं तो या ठिकाणी बोलताना या ठिकाणी आपल्याला इथे दिसतं. लीलाला कित्येक वर्षापासून, कित्येक महिन्यापासून ती या गोष्टीसाठी वाट बघत असते की हे जे मला स्वतःच्या मनाने कधी प्रपोज करताय. आणि फायनली हा दिवस आलेला असतो. लीलाला ह्याच गोष्टी एजेकडून ऐकायच्या असतात आणि गुडघ्यावर बसून तो लीलाला या ठिकाणी प्रपोज करताना सुद्धा इथे दिसतोय. आणि यानंतर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं या लीलाच्या आणि दोघं एकमेकांना या ठिकाणी मिठी मारताना दिसतात आणि खरंच खूप दोघे आपल्याला या ठिकाणी खुश दिसतात. परंतु इकडे रेवू तुम्हाला पाहायला मिळेल की कालिंदीकडे आलेलं असतं. ते जेवायला वगैरे ते बोललेलं असतं ना, खरं तर तिचं तिकडून जे काही त्यांच्यासाठी सामान आलं ना, ते बघायची तिला उत्सुकता राहिली होती, म्हणून तिने बोललं असतं. आणि या ठिकाणी कालिंदीने जे सामान सांगितलं असतं ते बॅग भरून सगळं इथे रेवू आणि यश सामान घेऊन आलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. कालिंदी या ठिकाणी खूप खुश होते आणि रेवूला म्हणते, "मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तू आणल्या, आईचं मन राखलं." कालिंदी सामान या ठिकाणी आपल्याला बघताना दिसते आणि मग दुर्गाची आठवण होते तिला. कालिंदी रेवूला म्हणते, "काय गं, दुर्गा एवढी कशी काय बदलली?" माझ्याविषयी तिच्या मनात खूप राग होता ना, असं विचारताना ती इथे आपल्याला दिसत आहे. तेव्हा इथे रवी बोलतो, "हो ना आई, ही माझ्याशी पण खरंच खूप ते चांगल्या वागतायत." आणि रेवतू इथे या ठिकाणी नथ जे दिलेले असते दुर्गाने ते सगळं इथे दाखवायला पण आणलेले असतात आणि ते सगळं बघते. कानातले पण दाखवते आणि मग या ठिकाणी कांदे म्हणतो, "बघ, या ठिकाणी यशची आईची ही नथ आहे आणि हे कानातले पण त्याचेच आहे. दुर्गाताईंनी मला दिलं होतं आणि सांगितलं होतं की यशची जी कोणी बायको असेल ना, तिला हे दे." आणि नथ नाकातले हे घेऊन बसते आणि मग तिची किती वजन आहे, काय वजन आहे, माझी रेवती या ठिकाणी दाखवायला आणलं का तू माझ्यासाठी, खरंच किती चांगली आहे तू. आणि मग तिला एवढ्या दिवसात सोन्या चांदीचं काही ना काही कोणी दिलं असेल ना, तुला आठवते का? एकदा तरी इथे दाखवायला आणलं वगैरे तिने का माझ्यासाठी?
कधी आणलंय असं ती बोलताना दिसते. आईची हौस केली नाही, तिला कधी दाखवलं नाही आणि माझी रेव माझी मुलगी आता तुझं लग्न झालं दुर्गासारख्या बाईला स्वतःकडे ओढून घेतलंस, स्वतःच्या प्रेमात पडलं आणि एवढं प्रेमात पडलं की स्वतःच्या आईच्या दागिने तिला मनापासून देऊन टाकले. किती मान मिळतो तुला तिथे जहागीरदारांच्या घरी आणि ते खूप कौतुक करताना या ठिकाणी आपल्याला इथे दिसत आहे. खरंच मला खूप आनंद आहे या सगळ्या गोष्टीचा. शेवटी तू कोणाची मुलगी आहेस? कालिंदीची. असं ती स्वतःच्याच गुणगान या ठिकाणी गाताना दिसते आणि या ठिकाणी सख्खी मुलगी अशी छान संसार करत आहे आणि सोन्या चांदीच्या हिऱ्याने मोडत राहा कालिंदी दागिने बघतच राहते. मनात विचार करते की या ठिकाणी अगदी बरोबर आहे. ताईलाच कशी ती सगळ्यांना आपलंसं करता नाही आलं आणि तिला माझ्याबद्दल या घराबद्दल काही फारसं वाटत नाही. पण या ठिकाणी एक दागिना सुद्धा तिने मला दाखवला नाही. पण तू दाखवायला आली, जाणवायला लागले. लीलापासून जरा दूर होत चालले आहे इकडे प्रेक्षकांनो ही आता. दुर्गा म्हणते हेच तर मला हवं होतं. ज्या गोष्टी मला करायच्या आता या सगळ्या गोष्टी हळूहळू व्हायला लागल्यात माझ्या जाळ्यात. या ठिकाणी सगळे अडकायला लागले असं या ठिकाणी दुर्गा आपल्याला इथे बोलताना दिसते आणि तिच्या प्लॅनला यश सुद्धा येताना इथे आपल्याला दिसतोय. आणि या ठिकाणी मग इथे दुसरीकडे तुम्हाला पाहायला म्हणजे एजंट लीला देवाच्या दर्शनाला एका मंदिरात आले असतात आणि देवाकडे काहीतरी मागणं मागताना दिसत. तेव्हा एजे विचारतो लीलाला की तू काय मागितलं देवाकडे असं विचारताना आपल्याला दिसेल. लीला सांग ना. तेव्हा मी देवाचे आभार मानले, तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि तुम्ही मनातील सगळ्या भावना शेवटी मला प्रपोज केल्यात आणि तुम्ही काय बोललात असं ती परत विचारते या एजेला. मी पण देवाचे आभार मानले की तू माझ्या आयुष्यात आली. थोड्या वेळाने एजे आणि लीला तुम्हाला पाहायला मिळेल की एका हॉटेलमध्ये आलेले असतात आणि कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये जात असते. तेव्हा तो जो काही माणूस असतो शूटर त्याच हॉटेलवर या ठिकाणी आलेला असतो आणि मग रिक्वेस्ट करत असतो एका रात्रीसाठी मला एखादी रूम द्या. लीला त्या माणसाला बघते आणि म्हणते तुम्ही इथे? तो माणूस म्हणतो मला आज एका रात्रीसाठी या ठिकाणी रूम हवी होती, आलो होतो. माझ्या आईची तब्येत बरोबर नाहीये. ते तिकडचं मंदिर आहे ना तिकडे काही मागू ते आपल्याला मिळतं असं ती बोलताना या ठिकाणी दिसते. उद्या मला सकाळी जायचं होतं पण लीला हॉटेलच्या स्टाफला रिक्वेस्ट करते आणि त्या माणसाला रूम द्यायला सांगते. त्या माणसाला रूम सुद्धा आता या ठिकाणी मिळते. माणूस म्हणतो तुम्हाला कोणाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची असेल ना उद्या सकाळी त्या मंदिरात जा, प्रार्थना करा. नवस बोलतात तिकडे आणि त्या ठिकाणी मान्यता आहे की लवकर त्या ठिकाणी इच्छा पूर्ण होते आणि त्या ठिकाणी तो निघून जाताना दिसते. लीला मात्र विचार करते की त्या मंदिरात एजंटच्या दीर्घायुष्याची प्रार्थना नक्कीच मला करायला पाहिजे आणि मग या ठिकाणी ते दुसऱ्या दिवशी तिथे जायचं ठरवताना या ठिकाणी आपल्याला इथे दिसत आहे. स्वयंपाक करत असते या ठिकाणी दुसरीकडे तुम्हाला रेव वगैरे आणि दुर्गा यशला काय आवडतं हे सगळं विचारताना या ठिकाणी आपल्याला दिसते. रेवचा फोन तिथेच ठेवला असतो आणि रेवला लीलाचा फोन येतो आणि या ठिकाणी रेवती रेवती बघते पण फोन सायलेंट करून टाकते कारण ती चिडलेली असते. दुर्गा हे सगळं बघते आणि या ठिकाणी लीला आईचा फोन आलाय ना, घे ना. फोन आवाज येईल तेव्हा नंतर बोलू असं ती म्हणते. ताईचा फोन आहे ना? हे रेवती बोलते मी नंतर फोन बघते आणि मग दुर्गा इथे खूप खुश होताना दिसते. रेऊ लीलाचा फोन सुद्धा टाळत आहे आणि हेच मला हवं होतं आणि दोघी इथे स्वयंपाक करताना दिसतात. थोड्या वेळाने या ठिकाणी आजी वगैरे येताना दिसतात. उद्या सकाळी नाश्त्यासाठी इडल्या करायच्या आहेत. आजी दोघांना दुपारी रात्री काय करायचं या सगळ्या गोष्टीविषयी आपल्याला इथे विचारताना दिसते आणि तेवढ्यात तुम्हाला कालिंदी म्हणते ये आत येऊ कर रेवती, आई ये ना तू असं बोलताना दिसते. फोन वगैरे काही केलं नाही, तू डायरेक्ट इथे कशी काय आली? थांब जरा सगळे प्रश्न विचारणार आहे की आत आल्यावर विचारणार आहे असं ते बोलताना सुद्धा इथे आपल्याला दिसते आणि सोफ्टवेअर बसते आणि दोघींच्या खूप इथे आपल्याला गप्पा वगैरे मारताना दिसतात आणि या ठिकाणी ते आपल्याला खूप गप्पा वगैरे मारताना इथे दिसत आहे. तेव्हा ती बोलते चल बाय जाते मी. आता पाहू मालिकेत येणार भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळेल.